तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विणकामात वापरल्या जाणाऱ्या बेसिक स्टिचेस, ज्यापासून आपण छोट्यापासून तर मोठ्या सगळ्या वस्तू बनवू शकतो। त्याआधी मी तुम्हा सर्वांची माफी मागते, कारण आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर खरंच एवढ्या ऑर्डर्स आल्या तोरणच्या दिवाळी आणि दसऱ्यामध्ये की व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही। पण आता यापासून आपले व्हिडिओ कंपल्सरी येणार आहेत। तर आतापासून आपण कंपल्सरी व्हिडिओज घेणार आहोत, ज्यामध्ये आपण बेसिक स्टिचेस पासून तोरण कशी बनवायची, छोटी मोठी फ्लावर्स कशी बनवायची किंवा अनेक वस्तू विणकामातून कशा बनवायच्या ते सगळं काही शिकणार आहोत। तर चला आपण आज बेसिक स्टिचेस पासून सुरुवात करूया। विणकाम करताना आपल्याला सुरुवातीला कोणतं साहित्य लागतं, कशाची गरज असते, हे सगळं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली नसेल तर आता चॅनलवर जाऊन बघू शकता। तर चला आता आपण या व्हिडिओमध्ये बेसिक स्टिचेस कशा बनवायच्या ते बघूया। त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला कोणताही एक धागा घ्यायचा आहे। हा धागा 4 प्लायचा आहे आणि एक क्रोशा हुक घ्यायचा आहे। हा क्रोशा हुक 2.5 mm चा आहे। सगळ्यात आधी अशा पद्धतीने स्लिप नॉट लावून क्रोशियाला या नॉट मध्ये घ्यायचा आहे। ही नॉट कशी लावायची, सुरुवातीला चेन कशी बनवायची हे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, चॅनल पेजवर जाऊन बघू शकता। तर बघा, आपण सुरुवातीला अशा पद्धतीने धागा क्रोशामध्ये घेतलेला आहे, अशा पद्धतीने हातात ठेवलेला आहे। आता आपल्याला चेन पासून सुरुवात करायची आहे। सुरुवातीची स्टेप म्हणजे चेन बनवणे। तर सगळ्यात आधी आपण इथे चेन बनवूया। हे बघा, अशा पद्धतीने क्रोशामध्ये धागा घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा जो खालच्या साईडला लूप येतो त्या लूप मधून अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। बघा, नेक्स्ट स्टेप बी तशीच आहे। अगदी तशाच पद्धतीने सगळ्या चेन्स बनवून घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीने या लूप मधून असा धागा काढून घ्यायचा आहे। अगदी सोपी स्टेप आहे। मागील व्हिडिओमध्ये मी ही एकदम क्लिअरली सांगितली होती, दाखवली होती। तुम्ही बघितलेली नसेल तर बघू शकता। चेन परफेक्टली बनवण्यासाठी आपल्याला बरीचशी प्रॅक्टिस करावी लागते, बराचसा वेळ द्यावा लागतो। कारण जर आपण ही पहिली स्टेप म्हणजे चेन व्यवस्थित बनवली तर बाकीच्या सर्व स्टिचेस आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला चेन बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे कितीही चेन बनवून घेऊ शकता, कारण आपण इथे शिकत आहोत। तर आपण इथे कोणतीही वस्तू बनवत नाही आहोत, फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण या स्टिचेस बनवत आहोत। त्यासाठी तुम्ही कितीही चेन्स बनवून घेऊ शकता, अगदी 10, 15, 20 अशा चेन बनवून घेऊ शकता। हे बघा, मी अशा पद्धतीने काही चेन्स बनवून घेतलेल्या आहेत। आता याच्यानंतर आपल्याला डबल क्रोशा कसा बनवायचा ते बघायचंय। तर सुरुवातीला डबल क्रोशा बनवण्यासाठीही अशा चेन बनवाव्या लागतात। तर हे बघा, आपण चेन बनवून घेतलेल्या आहेत, याच्यावरतीच आपण डबल क्रोशा बनवणार आहोत। तर डबल क्रोशा बनवण्यासाठी बघा, ह्या ज्या शेवटच्या चेन आहेत त्या शेवटच्या 3 चेन आपल्याला स्किप करायच्या असतात आणि त्यानंतर जी चौथी चेन असेल त्या चेन मध्ये डबल क्रोशा बनवायचा असतो। तर बघा, अशा पद्धतीने एक फंदा घ्यायचा आहे। या सुरुवातीच्या 3 चेन स्किप करायच्या म्हणजे सोडून द्यायच्या आहेत आणि जी 4 नंबरची चेन असेल, बघा ही चौथ्या नंबरची चेन आहे, याच्यामधून अशा पद्धतीने आपल्याला एक लूप काढून घ्यायचा आहे। मग 2 लूप मधून एकदा फंदा घ्यायचा आहे आणि राहिलेल्या 2 लूप मधून एकदा, अशा पद्धतीने 2 वेळा काढता हा आपल्याला डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, 2 डबल क्रोशा झाले। ज्या आपण पहिला 3 चेन स्किप केल्या होत्या त्यालाही आपण एक डबल क्रोशा असं काउंट करायचं आहे आणि जो बनवला तो एक, अशा पद्धतीने 2 झाले। आता बघा, परत तसाच फंदा घ्यायचा आहे आणि नेक्स्ट चेन मध्ये सेम तशाच पद्धतीने बघा लूप काढून घ्यायचा आहे। सुरुवातीच्या 2 लूप्स मधून एक फंदा घ्यायचा आहे। हे बघा, असे 3 आले। त्यानंतर या सुरुवातीच्या 2 लूप मधून एकदा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, शेवटचे 2 लूप राहिले, या 2 लूप मधून एकदा फंदा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने 2 वेळा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा डबल क्रोशा तयार होतो। बघा, परत असा फंदा घ्यायचा आहे, जी नेक्स्ट चेन असेल बघा ही वाली, त्याच्यामधून असा क्रोशा टाकून लूप काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडासा खेचून घ्यायचा आहे। मग या सुरुवातीच्या 2 लूप मधून एक बार फंदा आणि नेक्स्टच्या 2 लूप मधून परत एकदा फंदा, अशा पद्धतीने डबल क्रोशा तयार होतो। तर अशाच पद्धतीने आपल्याला डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही परत बघू शकता, नेक्स्ट वाल्या चेन मधून सेम तशाच पद्धतीने धागा काढून घेतलेला आहे। बघा, पहिल्या 2 धाग्यामधून आणि नंतर राहिलेल्या 2 धाग्यामधून, अशा पद्धतीने हा डबल क्रोशा तयार झाला। परत बघा, तसाच फंदा घ्यायचा आहे, पुढच्या चेन मधून क्रोशा टाकायचा आहे, फंदा काढून घ्यायचा आहे सुरुवातीला 2 धाग्यांमधून, त्यानंतर राहिलेल्या 2 धाग्यामधून।
हे बघा अशा पद्धतीने हा डबल क्रोशा तयार होतो. अशाच पद्धतीने आपण इथून शेवटपर्यंत डबल क्रोशा बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने हा डबल क्रोशा तयार झालेला आहे. अगदी छान असा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डबल क्रोशा या चेनमध्ये बनवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने फंदा घ्यायचा आहे, चेनमधून धागा काढायचा आहे, असं 2-2 वेळा करून काढायचा आहे. बघा अगदी त्याच पद्धतीने जसे आपण सुरुवातीचे 3-4 डबल क्रोशा बनवले, अगदी त्याच पद्धतीने बाकीचे सर्व डबल क्रोशा बनवून घेऊया. परत शेवटला आपल्याला रिटर्न येण्यासाठी म्हणजे दुसरी जी रो आहे ती कशी बनवायची तेही मी दाखवणार आहे. तर बघा आपण पहिले इथे बाकीचे सर्व डबल क्रोशा बनवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी शेवटच्या चेनपर्यंत मी सगळे डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत. हे बघा अशाच पद्धतीने तुम्हालाही डबल क्रोशा बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एक रो बनवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती छान आलेली आहे. अगदी सुरुवातीला तुम्ही असे नाही बनवू शकणार, परंतु जेव्हा तुम्ही थोडासा वेळ द्याल, थोडीशी प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने छान बनवू शकता. अशा पद्धतीने आपण डबल क्रोशाची एक लाईन बनवून घेतलेली आहे, एक रो बनवून घेतलेली आहे. आता अशीच डबल क्रोशाची दुसरी रो याच्यावरती कशी बनवायची तेही आपण बघणार आहोत. तर बघा याच्यावरती रो बनवण्यासाठी पहिले आपण क्रोशामध्ये धागा घेऊया. सेम अशाच पद्धतीने बनवायची आहे, थोडीशी फक्त स्टार्टिंग वेगळी आहे. आता बघा इथे नेक्स्ट रो बनवण्यासाठी आपल्याला 1 2 3 चेन घ्यायच्या आहे. 3 चेन घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पलटी करायचं आहे. हे बघा म्हणजे जी मागची साईड आहे, आपण जो डबल क्रोशाची लाईन बनवली त्याची मागची साईड आहे, ती साईड अशा पद्धतीने घ्यायची आहे पलटी करून. हे बघा अशा पद्धतीने आपण पलटी करून घेतलाय. त्यानंतर बघा अशा पद्धतीने फंदा घ्यायचा आहे. पहिले आपण 3 चेन बनवून घेतलेली होती. आता बघा जी आपण पहिली रो बनवली होती त्याचा जो दुसरा डबल क्रोशा आहे बघा हा वाला, त्याच्यावरती जो लूप आलेला आहे बघू शकता तुम्ही चेनवाला लूप, या लूपमधून क्रोशा टाकायचा आहे. सेम तशाच पद्धतीने फंदा काढून घ्यायचा आहे. पहिले 2 फंद्यामधून, नंतर उरलेल्या 2 फंद्यामधून असा डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. परत बघा तशाच पद्धतीने धागा घ्यायचा आहे. बघा तिसरा जो डबल क्रोशा आहे त्याच्यावरती बघा अशा पद्धतीने तिसऱ्या डबल क्रोशाच्या वरती जी चेन आहे त्याच्यामधून धागा काढून घ्यायचा आहे आणि डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा 3 डबल क्रोशा झाले. आता बघा चौथा जो आहे त्याच्यावरतीही जो लूप असेल त्याच्यावरतीही डबल क्रोशा काढून घ्यायचा आहे. सेम जसे आपण पहिल्या रो मध्ये बनवले होते त्याच पद्धतीने हे डबल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत. फक्त आपल्याला इथे प्रत्येक डबल क्रोशाच्या वरच्या चेनमध्ये एक एक डबल क्रोशा असं बनवून घ्यायचं आहे. बघू शकता आपण सुरुवातीला चेनमध्ये बनवले होते आणि आपण आता ही जी दुसरी रो आहे त्याच्यामध्ये आपण डबल क्रोशाच्या वरती बनवत आहोत. तर बघा अशा पद्धतीने डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा, डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा, अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी रो बनवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला माझ्याकडून कोणती गोष्ट बनवून घ्यायला आवडेल, तुम्ही जर कमेंट केली तर मलाही आवडेल. तुम्हाला जर एखादी गोष्ट बनवायची असेल, ती माझ्याकडून बनवून पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगू शकता. मी ती वस्तू नक्की बनवायचा प्रयत्न करेन. तर हे बघा आपण दुसरी रो कंप्लीट केलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता प्रत्येक डबल क्रोशाच्या वर एक एक डबल क्रोशा बनवून घेतलेला आहे आणि दुसरी रो कंप्लीट केलेली आहे. अशा पद्धतीने हे डबल क्रोशाच्या 2 रो बनवून झालेल्या आहेत. जेव्हा आपण सिंपलवाली तोरणपट्टी बनवतो अशाच पद्धतीने एकावर एक रो वाढवत जातो आणि अशाच पद्धतीने सिंपलवाली तोरणपट्टी बनवून घेतो. जशा आपण या 2 रो बनवलेल्या आहेत तशाच बनवत बनवत आपण तोरणपट्टी बनवतो, जी साधीवाली तोरणसाठी वापरतो ती तोरणपट्टी. तर अशा पद्धतीने आपण या 2 रो बनवून घेतलेल्या आहेत. याच्यानंतरची रो आपण हाफ डबल क्रोशाची शिकणार आहोत. तर त्यासाठी बघा 1 आणि 2 चेन घ्यायच्या. नेहमी हाफ डबल क्रोशा बनवताना आपल्याला 2 चेन घ्यायच्या. आपण जेव्हा डबल क्रोशा बनवतो तेव्हा आपण 3 चेन घेतो. जेव्हा हाफ डबल क्रोशा बनवतो तेव्हा 2च चेन घ्यायच्या आहेत.
आता बघा फंदा घ्यायचा आहे सेम जसा डबल क्रोशाला घेतला तसा, अगदी दुसऱ्या लूपमधून सेम तसाच काढून घ्यायचा आहे. पण आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 2-2 लूपमधून काढून घ्यायचं नाही आहे, 2-2 धाग्यामधून काढून घ्यायचा नाही आहे, डायरेक्टली तिन्ही धाग्यामधून लूप काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने काढल्यानंतर हा हाफ डबल क्रोशा तयार होतो. बघू शकता मी तिन्ही धाग्यामधून काढून घेतलाय आणि हा हाफ डबल क्रोशा झालाय. सुरुवातीला हे आपण 2 चेन बनवली होती. बघा परत फंदा घ्यायचा आहे, जो नेक्स्ट वाला डबल क्रोशा असेल त्याच्या वरच्या चेनमधून अशा पद्धतीने धागा काढून घ्यायचा आहे आणि इथे तिन्ही धाग्यामधून एकदाच धागा काढून घ्यायचा आहे. हा झाला हाफ डबल क्रोशा. बघा सेम तशाच पद्धतीने जसं डबल क्रोशाला आपण लूप काढतो तसा लूप काढायचा आहे आणि क्रोशामध्ये आलेली या तिन्ही लूपमधून एकदाच धागा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा हाफ डबल क्रोशा तयार होतो. बघा सेम तशाच पद्धतीने आपण परत हाफ डबल क्रोशा बनवूया. बघा तिन्ही लूपमधून काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा परत फंदा घ्यायचा आहे, पुढच्या चेनमधून अशा पद्धतीने तिन्ही लूपमधून काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपले हाफ डबल क्रोशा तयार होत आहेत. अगदी सोपा आहे. सुरुवातीची चेन डबल क्रोशा आपण विणला की नेक्स्ट स्टेप ज्या असतात त्या अगदी सोप्या असतात आणि त्या सोप्या स्टेपपासून आपण बरंच काही बनवू शकतो. तर बघा मी इथपर्यंत हाफ डबल क्रोशा बनवलेला आहे. अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण रो हाफ डबल क्रोशाची बनवून घेऊया. बघा तिन्ही धाग्यामधून अशा पद्धतीने. हाफ डबल क्रोशा हा डबल क्रोशापेक्षा थोडासा लहान असतो. हे बघा अशा पद्धतीने हा हाफ डबल क्रोशा तयार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपण याचाही वापर करतो. तर सुरुवातीच्या या ज्या बेसिक स्टिचेस असतात जसं की हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा, सिंगल क्रोशा, स्लिप स्टिच, या सर्व स्टिचेस जर आपल्याला आल्या तर आपण कोणतीही गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने विणू शकतो. हे बघा अशा पद्धतीने मी इथे हाफ डबल क्रोशाची रो कंप्लीट करून घेतली आहे. बघू शकता तुम्ही अगदी शेवटच्या चेन पर्यंत आपल्याला हाफ डबल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. बघा प्रत्येक डबल क्रोशाच्या वरती एक एक हाफ डबल क्रोशा बनवून घेतलाय. जसं आपण डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बनवला होता तसंच डबल क्रोशाच्या वरती हाफ डबल क्रोशा बनवलेला आहे. बघू शकता. आता नेक्स्ट रो मध्ये आपण सिंगल क्रोशा बनवूया. त्यासाठी फक्त एक चेन घ्यायची आहे, टर्न करायचे. बघा सेम त्याच पद्धतीने टर्न केलंय. बॅक साईड आपण वरच्या साईडला घेतली आहे. आता बघा नेक्स्ट चेनमधून असा एक लूप घ्यायचा आहे आणि दोन्ही लूपमधून एकदा धागा काढायचा. इथे आपण वरती फंदा घेतलेला नाहीये, लक्षात असू द्या. सिंगल क्रोशासाठी आपण क्रोशामध्ये फंदा घेत नाही, डायरेक्टली आपण क्रोशा असा फंदा घेत नाही आपण जो आपण हाफ डबल क्रोशा आणि डबल क्रोशाला घेतो तो न घेता डायरेक्टली असा लूप काढतो. मग क्रोशामध्ये 2 धागे येतात, त्या दोन्ही धाग्यामधून असा धागा काढून घेतो. हा झाला सिंगल क्रोशा. परत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सिंगल क्रोशा. डायरेक्टली बघा पुढच्या चेनमध्ये क्रोशा टाकायचा आहे, लूप काढून घ्यायचा आहे. जे 2 धागे येतील त्या दोन्ही धाग्यामधून लूप काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा सिंगल क्रोशा तयार होतो. बघू शकता अशा पद्धतीने सिंगल क्रोशा तयार झाला आहे. हा हाफ डबल क्रोशापेक्षाही छोटा येतो. अशा पद्धतीने सिंगल क्रोशा. बघू शकता तुम्ही. फक्त असा फंदा काढून घ्यायचा आहे, दोन्ही लूपमधून धागा काढून घ्यायचा आहे, झाला सिंगल क्रोशा. अगदी सोपा आहे, अगदी सहज तुम्ही हा बनवू शकता. बघा अशा पद्धतीने सिंगल क्रोशा काढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण रो सिंगल क्रोशाने कंप्लीट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने सिंगल क्रोशा बनवणं अगदी सोपं आहे. बघा अशा पद्धतीने मी पूर्ण रो सिंगल क्रोशाने बनवून घेतलेली आहे. बघू शकता सुरुवातीच्या 2 ज्या रो आहेत त्या आपण डबल क्रोशाच्या बनवल्या, तिसरी रो आपण हाफ डबल क्रोशाची बनवली आणि चौथी रो आपण सिंगल क्रोशाची बनवली. अशा पद्धतीने आपण या 4 रो बनवलेल्या आहेत, 3 स्टिचेस बनवलेले आहेत याच्यामध्ये. आता शेवटला धागा कट कसा करायचा मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा शेवटला अशी एक चेन करायची आहे, धागा वरती काढून घ्यायचा आहे. हे बघा असा खेचून घ्यायचा आहे आणि हा जो लूप तयार झालेला आहे याच्या मधोमध आपल्याला धागा कट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर हा बाकीचा धागा काढून घेऊया आणि हा जो कट केलेला आहे त्याला थोडंसं खेचून घेऊया. आता बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण स्लिप स्टिच ही बघणार आहोत आजच्याच या व्हिडिओमध्ये. स्लिप स्टिच आपण वेगळा कलर वापरून बनवूया, ती अगदी छोटी असते, तुम्हाला समजून यावी त्यासाठी मी इथे वेगळा कलर वापरत आहे.
तर बघा मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि हा पहिले आपण क्रोशामध्ये धागा घेऊया। आता बघा आपल्याला हा धागा जॉईन कसा करायचा, तर बघा जी पहिली चेन असेल, कोणतीही जी पहिली चेन असेल त्या चेनमध्ये क्रोशा टाकायचा आहे। आपण सिंगल क्रोशा जसा बनवला आहे सेम त्या पद्धतीने धागा जॉईन करायचा आहे। तर बघा असा क्रोशा टाकायचा आहे, असा लूप काढून घ्यायचा आहे। बघा क्रोशामध्ये लूप घ्यायचा आहे, असं वरती काढायचं आहे। हे बघा सिंगल क्रोशासारखे 2 लूप आले। आता या लूपमधून धागा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा धागा जॉईन होतो। आपण कोणताही धागा कुठेही अशा पद्धतीने जॉईन करू शकतो। बघा अशा पद्धतीने धागा जॉईन केला। तर या रो मध्ये आपण स्लिप स्टिच कशी बनवायची ते बघणार आहोत। तर स्लिप स्टिच बनवण्यासाठी काय करायचं आहे, बघा जी पुढची चेन आहे त्या चेनमधून क्रोशा टाकायचा आहे, अशा पद्धतीने लूप काढून घ्यायचा आहे। आता बघा इथे 2 लूप आले। जो दुसरा वाला लूप आहे पुढचा वाला, त्या लूपला आपल्याला मागच्या लूपमधून काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, बघा मागच्या लूपमधून काढून घ्यायचं आहे। बघा वरती एकच लूप आला आणि अशा पद्धतीने स्लिप स्टिच तयार झाली। बघा परत फंदा घ्यायचा आहे, हे 2 लूप आले। जो पुढचा लूप आहे त्याला मागच्या लूपमधून काढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। परत बघा पुढच्या चेनमधून क्रोशा टाकून धागा काढायचा आहे। जशी आपण चेन बनवतो अगदी तशाच पद्धतीने ही स्लिप स्टिच येते, पण यापासूनही आपण छान छान डिझाईन्स बनवू शकतो। बघा अशा पद्धतीने स्लिप स्टिच, बघा धागा काढून घ्यायचा आहे। जो पुढचा धागा आहे त्याला मागच्या धाग्यामधून काढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने ही स्लिप स्टिच तयार होते। बघा अशा पद्धतीने जो पुढचा धागा असेल त्याला मागच्या धाग्यामधून काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, बघा किती छान पद्धतीने ही अगदी जशी आपण बॉर्डर बनवतो तशा पद्धतीने ही चेन तयार होते आणि याचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करतो। हे बघा अशा पद्धतीने स्लिप स्टिच, अगदी जे आपण रुमाल बनवतो त्यामध्येही अशा पद्धतीचा अशा स्लिप स्टिचचा बराचसा वापर होतो। जेव्हा आपण सर्कलमध्ये जॉईन करतो, समजा सर्कल बनवण्यासाठी, तिथेही आपण ही स्लिप स्टिच वापरतो। तर स्लिप स्टिच ही अगदी सोपी आणि अत्यंत उपयोगी अशी गोष्ट आहे, स्टिच आहे। तर तुम्ही नक्की याचा प्रयत्न करा बनवायचा, अगदी सोपी आहे, तुम्ही सहज बनवू शकता। हे बघा अशा पद्धतीने अगदी शेवटच्या चेनपर्यंत आपल्याला स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे। हे बघा मी इथे बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। हे बघा इथून इथपर्यंत आपण स्लिप स्टिच बनवून घेतलेली आहे। स्लिप स्टिच ही पुढची चेन येत नाही, ती अगदी आपण जी पहिली चेन बनवलेली असते त्याच्या वरतीच येते, जशी आपण बॉर्डर वगैरे बनवतो तशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही स्लिप स्टिच बनवून तयार झालेली आहे। इथेही आपल्याला शेवटला धागा कट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला एक चेन करायची आहे, धागा असा खेचायचा आहे आणि अगदी मधोमध कट करायचा आहे। नेहमी धागा कट करताना हीच पद्धत वापरायची आहे, शेवटला एक चेन बनवून मग कट करायचा आहे, म्हणजे आपला जो आपण जे काही बनवलेलं आहे ते अगदी निघत नाही। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे 5 रो बनवून घेतलेला आहे। सुरुवातीच्या 2 रो मध्ये डबल क्रोशा, त्यानंतर हाफ डबल क्रोशा, सिंगल क्रोशा आणि स्लिप स्टिच या स्टिचेस आज आपण बघितलेले आहेत। आता बघा हे जे कट केलेले धागे आहेत याला कसं लपवायचं किंवा कसं बॅक स्टिचेस मध्ये टाकायचं तेही मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे बघा अशा पद्धतीने जी बॅक साइड असेल त्या साइडने आपल्याला क्रोशाच्या मदतीने धाग्याला असं अगदी आतमध्ये टाकायचे, जे डबल क्रोशाचे धागे असतात त्याच्या आतमध्ये टाकायचे, अगदी पुढच्या साइडनेही दिसलं नाही पाहिजे आणि मागच्या साइडनेही नाही, अशा पद्धतीने मध्ये टाकून घ्यायचंय। बाकीची सगळी धागे आपल्याला अशीच टाकायची आहेत। जेव्हा आपण कोणती डिझाईन बनवतो तेव्हा हे जे कट केलेले धागे असतात ही सगळी धागे आपल्याला अशीच पद्धतीने आतमध्ये टाकायचे असतात आणि उरलेले धागे असे कट करायचे असतात। हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे असतात। बाकीची राहिलेली दोन्ही धागे हे आपण अशाच पद्धतीने आत टाकून घेऊया आणि बाकीची कट करून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने मी बाकीचे धागे कट करून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आतमध्ये टाकलेले आहेत आणि पुढच्या साइडने बघा एकही धागा दिसत नाहीये। अशा पद्धतीने आपण पहिले चेन बनवली, मग डबल क्रोशा बनवला
हाफ डबल क्रोशा बनवला, सिंगल क्रोशा बनवला आणि स्लिप स्टिच बनवली. अशा पद्धतीने आपण काही बेसिक स्टिचेस आज बघितलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कल कसा बनवायचा तेही बघूया, मॅजिक रिंग कशी बनवायची तेही बघूया. तर तुम्हाला मी शिकवलेलं किंवा मी सांगितलेलं कसं वाटतं किंवा तुम्हाला समजतं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडत असेल तरीही नक्की सांगा कमेंट करून, म्हणजे मला पुढची व्हिडिओही बनवायला किंवा एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की मी सांगताना चुकली आहे तेही तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे मी त्यामध्ये सुधारणा करेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चांगला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण सर्कल कसा बनवायचा ते बघणार आहोत. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप सगळं काही बघूयात. म्हणजे आपल्याला तोरण बनवणं असू द्या किंवा रुमाल बनवणं असू द्या, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आल्या पाहिजे त्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्कल बनवणं बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.